नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कच्च्या पेरूपासून चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, जिरे, मीठ आणि पेरू. सुरुवातीला आपल्याला पेरूचं देठ आणि मागची साईड काढून टाकायची. त्यानंतर पेरू मधोमध कट करायचा आहे. मधोमध कट केल्यामुळे व्यवस्थित फोडी करता येतील. आणि सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे उभ्या फोडी कट करायच्या आहेत. पेरू जास्तही कच्चा नाही घ्यायचा. आता सर्व पेरूमधील बी आपल्याला काढून टाकायचे. बतईने किंवा चमच्याने तुम्ही पेरूमधील बी काढू शकता. ही चटणी तुम्ही टिफिनसाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकता. अतिशय छान अशी खमंग लागते. इथे मी सर्व पेरूचं बी काढलेलं आहे. आता याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करायच्या आहेत. अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी कट करायच्या. जास्त मोठे पीसेस नाहीत करायचे. तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे आवडेल. सर्व पेरू कट करून घ्यायचा. अशा प्रकारे मी पेरू छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेला आहे. असेच छोटे तुकडे करायचेत. त्यानंतर सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या. 1 चमचा जिरे, थोडीशी अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आणि आता ही चटणी मिक्सरवरती बारीक वाटायची आहे. अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे. चटणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.